तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. पी एम किसान नमो शेतकरी योजना, फेब्रुवारी डबल पैसे, पी एम किसान नमो हप्ता, शेतकऱ्यांच्या मोठी अपेक्षा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली पाहिजे. आता बघा, आनंदाची बातमी. शेतकऱ्यांच्या खात्यात 3,000 रुपये म्हणजे 6,000 रुपये जमा होणार. पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना. चला तर आता बघा, आज सर्वात शेतकऱ्यांना खुशखबर. पी एम किसानचा 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता, 2 हप्ते जमा होणार प्लस 3,000 रुपये. महत्त्वाची अपडेट. पी एम किसान योजना 22वा हप्ता कधी मिळणार? चला तर जाणून घेऊया मोठी अपडेट. चला आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि जे आपल्या चॅनलवर नवे असाल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ब्रेकिंग न्यूज. 3,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आज 17 फेब्रुवारी. आज चला बघूया. प्लस 3,000 रुपये खात्यात जमा होणार. पी एम किसान हप्ता, नमो शेतकरी हप्ता आज सकाळी 9 वाजेपासून तुम्हाला पैसे मिळणार. चला तर आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळली पाहिजे. तर आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची अपडेट. प्लस 3,000 रुपये धक्का अपडेट, धमाका अपडेट. आज दुपारी 3 वाजे शेतकऱ्याच्या बांधवांना खात्यात 6,000 रुपये जमा होणार. राज्यातील 63 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधवांच्या खात्यात आज दुपारी 3 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता आणि पी एम किसान योजनाचा 22वा हप्ता, एकूण 6,000 रुपये थेट जमा होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर ही मोठी रक्कम मिळणार असल्यास शेतकऱ्यांच्या बांधवांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे. तसेच बघा, आता शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यासाठी 82 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून बीड तंत्रज्ञानामध्ये हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जातील. पहिला टप्पा राज्यातील निवडणूक जिल्ह्यातील यादी समोर आली असून त्यांनी शेतकऱ्यांच्या आज हा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजना, पी एम किसान योजनाचा प्रत्येक हप्ता 3,000 रुपये असे एकत्र 6,000 रुपये जमा होणार आहेत. चला तर बघूया आता यादी. पाहता तुम्ही, सरकार 82 कोटी मंजूर केलेले आहेत. चला तर आता बघा शेतकरी मित्रांनो, प्रश्नातील योजनेसाठी राज्यातील 36 जिल्ह्याची संख्या पाहत एकाच वेळी सर्व पैसे सोडण्यात तांत्रिक अडचणीमुळे काही ठिकाणी बँकेवर सर्व ताण येऊ नये म्हणून प्रश्नाचे जिल्ह्यात 3 ठिकाणी ठरवले आहेत. आज दुपारी 3 ते सकाळ 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार. हे जिल्हे पहिल्या यादीत नाव त्यांनी माहिती पुढे दिली आहे. पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये जालना पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये जालना जिल्हा सर्व करण्यात आला आहे. यामध्ये प्रमुख खंड भोयधरण, बदनापूर आणि घावसावी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी पैसे येण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर 3 वाजतापासून तुमच्या बँक खात्यात पैसे येणार. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या परिषदेत झालेल्या निर्णयानुसार बँक निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र 2026 या नवीन वर्षासाठी काही नवीन नियम अटी लागू करण्यात आले आहेत. या अटींमध्ये जे शेतकरी पात्र ठरले त्यांना 6,000 यांचे लाभ मिळणार आहे. आता सरकार त्यांना आज दुपारपर्यंत खात्यात हप्ते रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात नियम जानेवारी मध्ये बाधक आहे, जो सर्वांनी लक्षात ठेवला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेतून पात्र ठरवले जाऊ शकते. सरकार आता साबायत यांनी कसून चौकशी करणार असून केवळ सत्य बुद्धावर शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 10 पेक्षा कमी जमीन असेल तर नवीन अनिवार्य झाले आहे. शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करून टाका प्लीज.